इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। जलगांव शहर में 25 दिसंबर की शाम 7:30 बजे के करीब कालंका माता मंदिर चौक के नजदीक तेज रफ्तार डंपर ने बाइक सवार को जोरदार टक्कर मारी, जिसमें 9 वर्षीय लड़के की मौके पर ही मौत हो गई। आक्रोश परिजनों ने जलगांव एमआईडीसी पुलिस थाने का घेराव किया और इंसाफ की मांग की। मौके पर जलगांव जिला पुलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी पहुंचे और परिजनों को भरोसा दिलाया कि जल्दी आरोपियों को गिरफ्तार कर लिया जाएगा, जिसके बाद मामले को शांत किया गया। आइए सुनते हैं क्या कहा जलगांव जिला पुलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी ने। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज। हमारे चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब जरूर करें। आज सायंकाळी अंदाजे 7 वाजता जलगाव शहरामध्ये कालिका माती चौक या ठिकाणी एक खाली डंपर एका मोटरसायकलवर जाणाऱ्या माणसाला धडक दिल्या होत्या। ते मोटरसायकलमध्ये एक माणसं, एक लहान मुलं आणि एक लहान मुलगी होतं। ते स्पॉटवरच लहान मुलांना डेथ झाल्या होत्या। त्याच्यानंतर लहान मुली हॉस्पिटलाइज झाल्या आणि संताप झालेला इकडे जवळपासचे नातेवाईक त्यांनी डंपर जळाले होते आणि नंतर आंदोलन केलं होतं जागावरच आणि सर्व आंदोलन आता शांततेत संपलेलं आहे। आणि जे कोणी आरोपी आहे ते ट्रकचा ड्रायव्हर आहे आणि ट्रकचा मालक आहे, त्याला आमच्या पोलिसांच्या ताब्यात आहे। FIR दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। FIR दाखल झाल्याबरोबर त्यांच्या अटकेचा पुढील कारवाई होणार आहे। त्या ठिकाणी 1.5-2 तास ट्रॅफिक जाम झाले होते। आता सध्या पूर्ण ट्रॅफिक सुरळीत चालू आहे। मी जनतेला हीच आवाहन करू इच्छिते, जे कोणी आरोपी आहे त्याच्यावरती सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करतायत आणि त्याच्यावरती त्याचा तपास, जे गुन्ह्याचा तपास आहे PI दर्जाचं MIDCचं इन्स्पेक्टर आहेत त्यांच्याकडे आम्ही देण्यात आलेला आहे। चांगला तपास करण्यासाठी मार्गदर्शन मी स्वतः बी करणार आहे। आपल्या SDPO मार्गदर्शन करतील, त्याला योग्य तो कायदेशीर पद्धतीने त्यांना शिक्षा देण्याचा आमचं पूर्ण कारवाई करणार आहे। जे तिथला रहिवासींचा मागणी होता, तिथं स्पीड ब्रेकरचा संबंधित नॅशनल हायवेचा इंजिनियर आहे, त्यांना आम्ही कल्पना दिलेली आहे। उद्याचं उद्या त्यांनी लावून घेतील असं त्यांनी आश्वासन दिलं आणि त्याच्यानंतर ते रहिवासींचं तिथं हॉकर्सबद्दल देखील त्यांचा कंप्लेंट होता। महानगरपालिकांचं संयुक्तानं आम्ही उद्याचं कारवाई करून ते एरियाचं हॉकर्स क्लिअर करून ट्रॅफिकचं सुरळीत होईल तसे आम्ही प्रयत्न करणार आहे उद्यापासून।